नमस्कार. विनायक घायल स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टीईटी परीक्षा अगदीच जवळ आलेली आहे आणि त्या परीक्षेसाठीची इतिहास या घटकाची रिव्हिजन म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये इतिहासाशी संबंधित असणाऱ्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत, ज्या की आपल्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत, तर त्यांची रिव्हिजन करणार आहोत. तर त्यामध्ये प्राचीन कालखंड असेल, मध्ययुगीन कालखंड, आधुनिक कालखंड यातील ज्या महत्त्वाच्या लढाया असतील किंवा महत्त्वाच्या घडामोडी असतील, तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला जो भाग आहे तो सिंधू संस्कृतीचा कालखंड कोणता होता? तर इसवी सन पूर्व 2600 ते इसवी सन पूर्व 1700 हा सिंधू संस्कृतीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की इसवी सन पूर्व डॅश डॅश ते इसवी सन पूर्व डॅश डॅश हा सिंधू संस्कृतीचा कालखंड होता. तर तो आहे इसवी सन पूर्व 2600 ते इसवी सन पूर्व 1700. त्यानंतर वर्धमान महावीरांचा जन्म कधी झाला? तर तो झाला इसवी सन पूर्व 540 मध्ये झाला. त्यानंतर वर्धमान महावीरांचे महानिर्वाण कधी झाले? तर इसवी सन पूर्व 468 मध्ये त्यांचे महानिर्वाण झाले. त्यानंतर गौतम बुद्धांचा जन्म कधी झाला? तर इसवी सन पूर्व 563 मध्ये गौतम बुद्धांचा जन्म झाला. त्यानंतर गौतम बुद्धांचे महानिर्वाण इसवी सन पूर्व 483 मध्ये झाले. सिकंदराची भारतावर स्वारी, सिकंदराने भारतावर स्वारी कधी केली होती? तर इसवी सन पूर्व 327 ते 325 या कालखंडामध्ये सिकंदराने भारतावर स्वारी केली होती. मौर्य साम्राज्याची स्थापना इसवी सन पूर्व 321 मध्ये झाली. सम्राट अशोकाचा कालखंड कोणता म्हणून ओळखला जातो? तर तो आहे इसवी सन पूर्व 268 ते इसवी सन पूर्व 231. कलिंगाचे युद्ध आपल्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यावरती आपल्याला हमखास प्रश्न विचारला जातो की सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये कोणते युद्ध झाले आणि कोणत्या युद्धानंतर त्याचे मत परिवर्तन झाले, त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठीचे कार्य केले. तर ते जे युद्ध आहे ते आहे कलिंगाचे युद्ध. ते कधी झाले होते? इसवी सन पूर्व 261 मध्ये. त्यानंतर शक कालगणनेची सुरुवात कधी झाली? तर इसवी सन 78 मध्ये शक कालगणनेची सुरुवात झाली. वरील सर्व घडामोडी ज्या होत्या त्या इसवी सन पूर्वच्या होत्या. आता इथून पुढच्या ज्या आहेत इतिहासाच्या संबंधातल्या, तर त्या आहेत त्या इसवी सन जेव्हापासून सुरू झालं त्यानंतर. मग पहिले जे आहे त्यामध्ये शक कालगणनेची सुरुवात इसवी सन 78 पासून झालेली आहे. गुप्त साम्राज्याची स्थापना इसवी सन 320 मध्ये झाली. गुप्त साम्राज्याचा अस्त कधी झाला? तर इसवी सन 550 मध्ये झाला. यामध्ये मग आपल्याला प्रश्न गुप्त साम्राज्यावर किंवा शक कालगणनेवरती वेगवेगळे येऊ शकतात. तर गुप्त साम्राज्याची स्थापना कोणी केली, त्यानंतर त्यांचा राज्यविस्तार कोणत्या राजाने केला, याचा आपल्याला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेतच. परंतु महारिव्हिजन किंवा आपण जेव्हा परीक्षेला जात असतो तर त्या वेळेसाठीची रिव्हिजन म्हणून ह्या घटना आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर काही महत्त्वाच्या ज्या मध्ययुगीन कालखंडातील महत्त्वाच्या घडामोडी आहेत तर त्या इसवी सन 700 ते 1707 दरम्यानच्या कालखंडामध्ये. 1707 ला औरंगजेबाचा मृत्यू झाला होता आणि तोपर्यंतचा जो कालखंड आहे तर तो मध्ययुगीन कालखंड म्हणून ओळखला जातो. यावर देखील आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत की प्राचीन कालखंड कधीपासून सुरू झाला आणि त्याचा कार्यकाल किती वर्षापर्यंतचा आहे. त्यानंतर मध्ययुगीन कालखंडाचा कार्यकाल किती वर्षांचा आहे? तर इसवी सन 700 ते इसवी सन 1707 हा जो कालखंड आहे हा मध्ययुगीन कालखंड म्हणून ओळखला जातो. यातील महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या कोणत्या? तर मोहम्मद बिन कासिम याचे भारतावरील पहिले अरबी आक्रमण, राजा दहीर याचा पराभव. म्हणजे मोहम्मद बिन कासिम कोण होता? तर तो अरबी होता आणि त्याने आक्रमण कधी केले? भारतावर इसवी सन 712 मध्ये केले आणि त्याने कोणाचा पराभव केला? तर दाहिर राजा याचा पराभव केला. त्यानंतर महमूद गझनीचे भारतावर म्हणजेच काबूलवर पहिले आक्रमण कधी झाले? तर इसवी सन 1000 मध्ये. पेशावर नजीकच्या युद्धात हिंदू शासक राजा जयपाल याचा महमूद गझनीद्वारे पराभव कधी झाला? तर इसवी सन 1001 मध्ये. त्यानंतर महमूद गझनीद्वारे सोमनाथ मंदिराची लूट कधी केली त्यांनी? इसवी सन 1025-26 च्या कालखंडामध्ये त्यांनी सोमनाथ मंदिराची लूट केली. कोणी केली? महमूद गझनी याने. हे मंदिर गुजरात राज्यामध्ये आताच्या आहे. गझनीच्या
महमूदचे भारतावरील शेवटचे आक्रमण कधी झाले? इसवी सन 1027 मध्ये. त्यानंतर तराईची पहिली लढाई कधी झाली? 1191 मध्ये. तराईची दुसरी लढाई 1192. गुलाम घराण्याची स्थापना 1206. विजयनगर साम्राज्याची स्थापना 1336. बहामनी राज्याची स्थापना 1347. त्यानंतर वास्को द गामाची भारत भेट 1498 मध्ये वास्को द गामा भारतामध्ये आला. त्यानंतर पानिपतची पहिली लढाई 20 एप्रिल 1526. त्यानंतर पानिपतची दुसरी लढाई 2 नोव्हेंबर 1556 मध्ये झाली. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली भारतामध्ये? 1599 मध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. कोठे झाला? तर तो शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? 6 जून 1674 रोजी झाला. कुठे झाला? तर तो रायगडावर झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे निर्वाण कधी झाले? 3 एप्रिल 1680. कोठे झाले? रायगडावर. त्यानंतर पुढचा जो कालखंड आहे तर तो आहे आधुनिक कालखंड. हा कधीपासून सुरू होतो आणि कधीपर्यंत आजचा आहे हा? तर इसवी सन 1707. आणि त्याच्यानंतरचा जो कालखंड आहे भारतीय इतिहासातला तर तो आधुनिक कालखंड म्हणून ओळखला जातो. यातील महत्त्वाच्या घडामोडी किंवा महत्त्वाच्या घटना कोणत्या कोणत्या आहेत? तर पेशवाईचा उदय कधी झाला? इसवी सन 1713. पहिले पेशवे कोण होते? तर बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे होते. त्यानंतर प्लासीची लढाई कधी झाली? 23 जून 1757. प्लासीच्या लढाईने भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला असं म्हटलं जातं. आणि ही लढाई कोणाकोणामध्ये झाली होती? तर इंग्रज व सिराजुद्दौला यांच्यामध्ये झाली होती. आपल्याला परीक्षेमध्ये असे देखील प्रश्न येऊ शकतात की प्लासीची लढाई कोणाकोणामध्ये झाली, कधी झाली, त्यानंतर या लढाईचे महत्त्वाचे परिणाम कोणते? तर त्यानंतर वोंदिवोसची लढाई इसवी सन 22 जानेवारी 1760 या दिवशी झालेली आहे. ही लढाई कोणाकोणामध्ये झाली? तर ती फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये झाली. त्यानंतर पानिपतची तिसरी लढाई 14 जानेवारी 1761 ही कोणाकोणामध्ये झाली? तर मराठे आणि अब्दाली यांच्यामध्ये ही लढाई झाली होती. पानिपतची पहिली लढाई, त्यानंतर दुसरी लढाई आणि तिसरी लढाई या तिन्ही लढायांवरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर बक्सारची लढाई कधी झाली? 22 ऑक्टोबर 1764. या लढाईने काय झालं तर बंगाल प्रांतातील इंग्रजांची जी सत्ता आहे तर ती बळकट करण्याचं काम या बक्सारच्या लढाईने झालेलं होतं. बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कधी लागू झाली? तर 1764 मध्ये. म्हणजेच बक्सारच्या लढाईनंतरच बंगाल प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था लागू करण्यात आली होती. त्यानंतर बंगालमध्ये इंग्रजी सत्ता कधी स्थापन झाली? तर 1772 मध्ये. म्हणजे त्याच कालखंडामध्ये झाली. मग दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? या राज्यव्यवस्थेची परिणाम काय झाले? बंगाल प्रांतावरती त्याचे परिणाम काय झाले? इंग्रजांना त्याचा फायदा कसा झाला? या घटकांवर देखील आपल्याला परीक्षेमध्ये विस्तृत स्वरूपामध्ये म्हणजे कारणे द्या, म्हणजेच काय, इंग्रजांच्या दुहेरी राज्यव्यवस्थेचे परिणाम असं येतं. आणि खाली आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात. तर ते देखील आपण परीक्षेला जाता जाता त्या गोष्टींची रिव्हिजन करणं देखील आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर श्रीरंगपट्टणचा तह कधी झाला? 1792 मध्ये. कायमधारा पद्धती सुरू झाली कधी? 1793 मध्ये. वसईचा तह 1802. पेशवाईचा अस्त 1818 साली झाला. त्यानंतर सतीप्रथेवर बंदीचा कायदा 4 डिसेंबर 1829. लॉर्ड बेंटिंक यांनी सतीप्रथा बंद केली होती आणि यासाठी राजाराम मोहन राय हे जे समाजसुधारक होते यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. त्यामुळे या दोघांचा देखील सतीप्रथा बंदीचा जो कायदा होता तर त्यामध्ये या दोघांचेही उल्लेख करणं आणि त्यानंतर त्यांचं कार्य काय काय झालं ते देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर उडचा खलिता 1854 हा कशा संदर्भात होता? तर भारतामध्ये जी नवीन शिक्षण प्रणाली लागू करायची होती तर त्याच्या संदर्भात हा 1854 साली उडचा खलिता प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा उठाव 1857 साली झाला होता. यालाच पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर मुंबई, मद्रास, कलकत्ता विद्यापीठांची स्थापना कधी झाली?
तर 1857 मध्ये झाली. त्यानंतर राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा, भारताचे प्रशासन ब्रिटिश सरकारकडे हस्तांतरित करण्यासाठीचा जो जाहीरनामा राणी व्हिक्टोरियानी काढला होता, तर तो 1857च्या उठावाच्या पार्श्वभूमीवर 1858 मध्ये काढण्यात आलेला होता. त्यानंतर मुंबई शेअर बाजाराची स्थापना 1875 मध्ये झाली. देशी वृत्तपत्र कायदा 1878. यावर प्रश्न आपल्याला असा देखील येऊ शकतो की देशी वृत्तपत्र कायद्याशी संबंधित असणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव सांगा, तर ते देखील आपण पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा 1882, लॉर्ड रिपनच्या कालखंडामध्ये हा कायदा करण्यात आलेला आहे. त्यालाच भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून देखील म्हटलं जातं. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची म्हणजेच राष्ट्रसभेची स्थापना कधी झाली? 28 डिसेंबर 1885 रोजी झाली. कुठे झाली? तर मुंबई येथे झाली. सर गोकुळदास तेजपाल पाठशाला या ठिकाणी या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची किंवा राष्ट्रसभेची स्थापना झाली होती. त्यानंतर आपल्याला परीक्षेमध्ये या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेसंदर्भात प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की या स्थापनेच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य, जे पहिलं अधिवेशन झालं तर त्याला किती सदस्य होते, त्यानंतर याच्या स्थापनेमागची कारणं कोणती कोणती आहेत, मग ते 4 कारणं दिलेली असतात, तर त्याच्यामधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा असतो. त्याच्यानंतर बंगालची फाळणी कधी झाली? 16 ऑक्टोबर 1905 रोजी झाली. त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना 30 डिसेंबर 1906 मध्ये झाली. त्यानंतर मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909. हा कायदा कशाच्या संदर्भात आहे, त्यामध्ये कोणत्या महत्वाच्या तरतुदी होत्या, हे देखील आपल्याला परीक्षेसाठी पाहणं गरजेचं आहे. बंगालची फाळणी रद्द कधी झाली? 1911 मध्ये झाली. ती रद्द करण्यामागची कारणं आणि बंगालची फाळणी करण्यामागची कारणं कोणती होती, हे देखील आपल्याला या टीईटी परीक्षेसाठी पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर ब्रिटिश हिंदुस्थानची राजधानी कोलकात्याहून दिल्लीस स्थानांतरित कधी केली? 1911 मध्ये झाली. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना 1916. मुंबई, कोलकाता आणि मद्रास विद्यापीठाची स्थापना 1857 साली झाली. तर बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना 1916 साली झाली. त्यानंतर इंडियन होम रूल लीगची स्थापना 28 एप्रिल 1916 साली झाली. याचे संस्थापक कोण होते, हे देखील आपल्या परीक्षेसाठी महत्वाचं आहे. ऑल इंडिया होम रूल लीगची स्थापना सप्टेंबर 1916 मध्ये झाली. लखनौ करार 1916 मध्ये झाला. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? 13 एप्रिल 1919. याच्याशी संबंधित असणारे कोण कोण होते, तर जनरल डायर. त्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा कधी आला? 1919 साली. अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना कधी झाली? 1920 साली. असहकार चळवळ कधी सुरू झाली? 1920. कोणी सुरू केली? तर महात्मा गांधी यांनी सुरू केलेली होती. त्यानंतर चौरी चौरा येथील घटना कधी झाली? फेब्रुवारी 1922. आणि या घटनेनंतरच महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित कधी झाली? तर फेब्रुवारी 1922 मध्ये. म्हणजे चौरी चौरा येथील घटना झाली आणि त्यानंतर असहकार चळवळ त्यांनी स्थगित केली. कोणी? महात्मा गांधीजींनी. आणि असहकार चळवळ सुरू कोणी केली होती? महात्मा गांधीजींनी. स्वराज्य पक्षाची स्थापना 1 जानेवारी 1923 मध्ये अलाहाबाद येथे झाली आणि सध्याचं त्याचं नाव काय आहे? मग प्रयागराज हे आहे. सायमन कमिशनची नियुक्ती कधी करण्यात आली? 1927 मध्ये करण्यात आली. त्यानंतर नेहरू रिपोर्ट कधी सादर करण्यात आला? 1928 मध्ये. संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी 31 डिसेंबर 1929 मध्ये करण्यात आलेली होती. त्यानंतर सविनय कायदेभंगाचा लढा सुरू कधी झाला? 12 मार्च 1930 मध्ये. त्यानंतर महात्मा गांधींचा दांडी येथे मिठाचा सत्याग्रह 6 एप्रिल 1930 मध्येच सविनय कायदेभंग चळवळीचाच एक भाग म्हणून त्यांनी दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला आणि इंग्रजांनी जो मिठावर लावलेले कर होते तर ते रद्द करण्यासाठी हा मिठाचा सत्याग्रह केलेला होता. त्यानंतर पहिली गोलमेज परिषद कधी भरली? 1930-31 मध्ये. गांधी आयर्विन करार कधी झाला? 5 मार्च 1931. दुसरी गोलमेज परिषद 1931. रॅमसे मॅकडोनाल्डचा जातीय निवाडा 17 ऑगस्ट 1932. पुणे करार कधी झाला? 24 आणि 25 सप्टेंबर 1932 रोजी झाला.
तिसरी गोलमेज परिषद कधी पार पडली? 1932 मध्ये. भारत सरकार विषयक कायदा संमत कधी करण्यात आला? 1935 मध्ये. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात कधी झाली? 1 सप्टेंबर 1939 रोजी. क्रिप्स मिशनची भारतास भेट 22 मार्च 1942. चले जाव चा ठराव कधी संमत करण्यात आला? 8 ऑगस्ट 1942. त्रिमंत्री परिषदेची भारतास भेट 24 मार्च 1946. प्रत्यक्ष कृती दिन पाकिस्तानच्या मागणीसाठी पाळण्यात आलेला होता. 16 ऑगस्ट 1946 हा प्रत्यक्ष कृती दिन पाकिस्तानच्या मागणीसाठी पाळण्यात आलेला होता. भारतात स्वातंत्र्य प्राप्ती कधी झाली? 15 ऑगस्ट 1947. त्यानंतर काश्मीर संस्थानचे भारतात विलिनीकरण कधी झाले? 26 ऑक्टोबर 1947 रोजी. हैदराबाद संस्थानचे भारतात विलिनीकरण 18 सप्टेंबर 1948 रोजी झाले. त्यानंतर गोवा मुक्ती 19 डिसेंबर 1961 रोजी झाला. त्यानंतर भारत चीन युद्ध ऑक्टोबर 1962 मध्ये झाले. भारत पाकिस्तान युद्ध सप्टेंबर 1965 मध्ये. त्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध बांगलादेश स्वतंत्र झाला तेव्हाचं ते झालं डिसेंबर 1971. 1965 साली लाल बहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान होते. तर 1971 साली जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं तेव्हा ज्यावेळेस बांगलादेशाची निर्मिती झाली त्यावेळेस इंदिरा गांधी आपल्या भारताच्या पंतप्रधान होत्या. त्यानंतर भारतात आणीबाणी लागू कधी करण्यात आली? 26 जून 1975 रोजी. अशा प्रकारे आपण आपल्या भारताच्या इतिहासाच्या संदर्भात प्राचीन कालखंड ते आधुनिक कालखंडापर्यंतच्या सगळे महत्त्वाच्या घडामोडी पाहिलेल्या आहेत, ज्या की आपल्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या पण वेगवेगळ्या प्राचीन संस्कृती किंवा प्राचीन घडामोडी पाहिल्या किंवा आधुनिक घडामोडी तर त्यांची थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर आपल्या काही सूचना असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.